हाय हॅलो, मी स्वाती स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये। तर चला, आज मला मार्केटमध्ये जायचं होतं सायंकाळी। आता गावाला जायचं तर काही कपडे फिटिंग वगैरे करायची होती त्यासाठी। तर इथे मार्केटमध्ये आले होते, तर इथे मशीनीजवळ मी काही कपडे होते ते कपडे फिटिंग करायला दिले। त्यानंतर मला थोडं भाजीपाला मार्केटमध्ये जायचं होतं, तिथं पण गेले। तिथनं मला बटाटे वगैरे कोथिंबीर घ्यायची होती। त्यानंतर तिथं पण साहित्य घेतलं। त्यानंतर इथे डेअरीमध्ये आले होते, इथे मला दही घ्यायचं होतं। तर इथे दही आणि एक पेप्सी आणलेली होती। तर लहानपणी आपण खूप पेप्सी खायचो, याची खूप छान अशी आठवण झाली। त्यानंतर पेप्सी पण आणलेली आणि बघू शकता इथे बटाटे आणि कोथिंबीर आणलेली होती। तर लागले सायंकाळच्या स्वयंपाकाला, तर इथे बटाटे छान असे उकडून घेतले होते। तर मला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये लच्छा पराठा बनवायचा होता, यासाठी छान असं सारण बनवून घेतलं होतं आणि साईडला एक चपाती पण लाटून घेतली आणि तिच्यावरती सारण टाकून छान असं चहू बाजूने लावायचं होतं। त्यानंतर मध्ये कट देऊन आपण चौकोनी किंवा गोल या आकारात आपण लाटू शकतो। तर मी इथे त्रिकोणी आकारात लाटलेलं होतं। त्यानंतर साईडला तवा पण तापायला ठेवला होता, तर आपण तेलात किंवा तुपात बनवू शकतो। त्यानंतर वरून पराठा लाटून झाल्यानंतर वरून कोथिंबीर आणि थोडी हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या, छान दिसत होता। त्यानंतर तव्याला छान असं तेल लावून घेतलं आणि त्यावरती पराठा टाकला। तर पराठा पण छान असा खरपूस भाजून घ्यायचा होता। तर दोन्ही साईडने तेल लावून घेतलं आणि छान असा पराठा खरपूस भाजून घेतला। त्यानंतर दुसरी पण चपाती लाटून ठेवलेली होती। झटपट असं माझं पण आवरत आलेलं होतं। तर चला, तुम्हाला आजचा मिनी व्लॉग आवडला असेल लाईक शेअर